नमस्कार, मी वृषाली पाटील आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. सध्याच्या फास्ट लाईफ आणि फास्ट फूडमुळे पोटाच्या विकारांच्या समस्यांमध्ये खूप जास्त वाढ झाली. अवेळी जेवण, तेलकट, तिखट यामुळे आपल्या पोटाचं आरोग्यच बिघडत चाललंय. मग याच पोट विकारांवर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का, आणि असल्यास ते कोणते आहेत, याच संदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत आजच्या एपिसोडमधून. तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे पोटाचे विकार आणि आयुर्वेद उपचार. आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सत्यन गुजर सर. तुमच्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज, पण त्यापूर्वी सरांची तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्या सर्वांनाच परिचित आहेत आणि त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी पुणे विद्यापीठामधून संपादित केली आहे. आणि गेली 19 वर्ष ते पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे असं आयुर्वेदिक उपचार करत आहेत. अनेक पेशंट्सला त्यांनी उपचार करून दिलेले आहेत आणि ओमकार आयुर्वेद या ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशनचे ते संस्थापक आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धर्तीखाली ओमकार आयुर्वेदमध्ये सर्व प्रकारच्या आजारांसाठी आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म उपचार केले जातात. पोटाचे विकार, सांध्याचे आजार, पाठीच्या मणक्याचे विकार, वातविकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, दमा, मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार, हृदयविकार, कॅन्सर इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. तर माझे भरपूर प्रश्न आहेत जे मी सरांना विचारणार आहे. तर सर, सुरुवातीलाच पोटाचे विकार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं की अपचन झालंय, उलट्या होतात, जुलाब होतात. तर पोटाच्या विकारांमध्ये नेमक्या कोणकोणत्या विकारांचा समावेश होतो? कसं आहे, पोटाचे विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार आहेत. म्हणजे पचन प्रक्रियेशी संबंधित जे जे काही अवयव आहेत, अन्ननलिका आहे, जठर, लहान व मोठे आतडे, यकृत, पित्ताशयाची पिशवी, पॅनक्रियास, गुदप्रदेश, ह्या अवयवांशी संबंधित जे जे आजार आहेत त्या आजारांचा समावेश सुद्धा ह्या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो. त्यामुळे पोटाच्या विकारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याची व्यापकता खूप मोठी असते. म्हणजे भूक कमी होणं, भूक न लागणं, मळमळ, उलटी, पोटात दुखणं, पोट फुगणं, पोट जड होणं, शौचाला चिकट होणं किंवा पोट साफ नसणं होणं, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात बऱ्याच जणांना दिसत असतात. काही काहींना सतत जुलाब होतात. या साध्या तक्रारी ज्या पोटाच्या आपल्याला दिसून येतात त्याच्याबरोबरच अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा आतड्यांचा कॅन्सर आहे, जठराचा कॅन्सर आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. ह्या सगळे जे मोठे आजार आहेत त्या सगळ्यांचा समावेश पोटाच्या विकारामध्ये होत असतो. जनरली बऱ्याच वेळेला काय होत असतं की साधं अपचन आहे म्हणून बऱ्याच वेळेला पोटाच्या विकारांमध्ये दुर्लक्ष केलं जातं की साधा त्रास होतोय, पण ते कोणत्या तरी मोठ्या आजाराचं एक लक्षण असू शकतं, अशी गोष्ट होऊ शकते. किंवा बऱ्याच वेळेला रुग्णाला त्रास खूप होत असतो पण सगळ्या टेस्ट केल्या तर टेस्ट नॉर्मल होत असतात, त्यामुळे ते मानसिक तर नाही ना असं डॉक्टर म्हणत असतात, अशी गोष्ट होते. पण रुग्णाला त्रास तर होत असतो. पोटाच्या विकारांमध्ये हीच गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण बरेचसे पोटाचे विकार हे कार्यात्मक विकृतीमुळे होणारे असतात, रचनात्मक विकृतीमुळे नाही. पण प्रत्येक वेळेला आतड्यांना सूज असते किंवा जठराला सूज असते अशी गोष्ट नसते, किंवा प्रत्येक वेळेला अल्सर असतो अशी गोष्ट होत नाही. त्यामुळे बऱ्याच टेस्ट केल्या जातात, गॅस्ट्रोस्कोपी केली जाते, कोलोनोस्कोपी केली जाते, स्कॅन केले जातात, पण सगळं नॉर्मल येतं आणि रुग्णाला तर त्रास भरपूर होत असतो. त्याच्यामुळे काय करायचं असा प्रश्न रुग्णासमोर उभा राहत असतो. त्यामुळे अशा पोटाच्या विकारांमागची कारणं काय आहेत, त्याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात, आयुर्वेदिक उपचार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगी होतात, हे आज आपण ह्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. सर, पचन प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी काम करते? ही गोष्ट खूप महत्वाची आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण जनरली पचन म्हणजे आपण स्थूल पचनाकडे बघत असतो, पण आयुर्वेदाने पचनाचे प्रकार 2 सांगितलेले आहेत. म्हणजे त्याचा विचार 2 पद्धतीने केला आहे. एक आहे ते स्थूल पचन आणि दुसरं आहे ते सूक्ष्म पचन. स्थूल पचनामध्ये म्हणजे जे नॉर्मल पचन आपण स्थूल भाषेत जे बघत असतो की पोट साफ होत आहे, भूक व्यवस्थित लागते, पोटात दुखत नाही, म्हणजे आमचं पचन नॉर्मल आहे असं वाटत असतं, पण तशी गोष्ट नाहीये. स्थूल पचन म्हणजे अन्न घेतल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी बोधक कप मिक्स होतो, लाळ मिक्स होते, नंतर ते अन्ननलिके मार्फत जठरामध्ये येतं, जठरात मिक्स होतं, घुसळलं जातं, नंतर ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि लहान आतड्यांमध्ये आल्यानंतर तिथे अग्नीची प्रक्रिया होत असते. अग्नी ही गोष्ट खूप महत्वाची. आयुर्वेदाने जी अग्नी संकल्पना सांगितलेली आहे, पचन करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे अग्नी. म्हणजे जो काही आपण आहार घेतोय त्याचं पचन करून शरीर घटकात रूपांतर करणारा भाव म्हणजे अग्नी. आयुर्वेदानुसार आयुर्वेदाने त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे जे स्थूल पचन आहे म्हणजे घेतलेलं अन्न पचणं आणि त्याचा आहार रसात रूपांतर होणं,
आवश्यक असणारा भाग शोषला जाणं, नको असणारा भाग बाहेर टाकला जाणं, ही जी स्थूल पचनाची प्रक्रिया आहे ती जठराग्नी मार्फत होत असते. आणि दुसरं आहे जे सूक्ष्म पचन, म्हणजे जो आहार शोषला गेला आहे त्याचं रूपांतर शरीर घटकात होणं, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू असतात. ह्या 7 धातूंमध्ये रूपांतर ह्या धात्वाग्नी मार्फत होत असतं. म्हणजे घेतलेल्या आहाराचं रक्तधातू रूपांतर करण्याचं काम रक्तधात्वाग्नी करतो. मांसधात्वाग्नी हा मांसधातूमध्ये रूपांतर करण्याचं काम करत असतो. सो ह्या धात्वाग्नींचं काम सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच पेशंटमध्ये असं दिसून येतो की आहार चांगला आहे पण वजन वाढत नाहीये, कडकी आहे, अंगी लागत नाहीये, किंवा सध्या डिफिशियन्सीज इतक्या मोठ्या प्रमाणात दिसतात. विटॅमिन डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात दिसते, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, विटॅमिन डी डिफिशियन्सी आहे. ह्याचं कारण म्हणजे तुमचं सूक्ष्म पचन व्यवस्थित नसतं. कितीतरी सिंड्रोम असण्याचं कारण तुमचं पचन व्यवस्थित नाहीये, कन्व्हर्जन रेट तुमचा चांगला नाहीये, म्हणून आजार होत असतात. आणि त्याचं उत्तर तुम्हाला आयुर्वेदामध्ये सापडतं. एखाद्या विहिरीला जर पाणी नसेल, तुम्ही बाहेरून किती टँकर ओतून विहिरीत आणून उपयोग नाहीये. आतले जे जिवंत झरे आहेत ते काम करत असतील तर उपयोग आहे. तशीच गोष्ट आहे, तुम्ही विटॅमिन B12 कमी म्हणून तुम्ही इंजेक्शन घेताल, गोळ्या घेणार, किती दिवस घेणार? जर शरीरात ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित झालं नाही, विटॅमिन बी तयार होण्याचंच काम झालं नाही, तर नुसत्या बाहेरच्या गोळ्या घेऊन उपयोग नाहीये. त्यामुळे जर तुमचं स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन व्यवस्थित असेल तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित राहतं. आणि आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलंय, रोगाः सर्वेपि मंदेग्नु, म्हणजे सर्व आजार हे तुमचा अग्नी मंद असेल तर, तुमचं पोटच व्यवस्थित नसेल, अग्नीचं पचन व्यवस्थित होत नसेल तर नको असणारे टॉक्सिन शरीरात तयार व्हायला लागतात. ते शरीरात साठून राहतात. मग वेगवेगळे सांध्यांचे आजार असू देत, त्वचेचे आजार असू देत, कोणतेही आजार होण्यामागचं कारण तुमचं स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन व्यवस्थित नसणं हे असतं. नक्कीच सर. खरं तर तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांवर ट्रीटमेंट केली असेल. सर, तुमच्या पण निदर्शनास आलं असेल की खूप सारे लोक ऍसिडिटी हा रोग घेऊन येतात. त्यामुळे ऍसिडिटीची नेमकी कारणं काय आणि लक्षणं काय सर? कसं आहे, बोली भाषेत पोटाचा त्रास होतोय म्हणले की जनरली मला ऍसिडिटी झाली आहे किंवा अपचन झाले असं म्हणलं जातं, पण तशी गोष्ट नाहीये. ऍसिडिटी म्हणजे खरं तर घशात छातीत जळजळ होणं हा त्रास होतो, पण ते एक लक्षण आहे, तो आजार नाही. म्हणजे घशात छातीत जळजळ होणं किंवा आपण ऍसिडिटी जे म्हणत असतो ते मेनली कॉमनली दिसणाऱ्या 3 व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये लक्षण दिसत असतं. पहिला म्हणजे आम्लपित्त, ज्याला खरं तर ऍसिडिटी म्हणलं पाहिजे, की तयार होणारं पित्तच यकृतामध्ये जे तयार होते ते उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचं आहे आणि त्याच्यामुळे घशात छातीत जळजळ होते, पोटात आग होते, तोंड आंबट कडू होत आहे, जळजळ होते, चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी होत आहेत, शौचाच्या ठिकाणी आग होते, युरिनला जळजळ होते, ही लक्षणं त्याच्यामध्ये जनरली जाणवत असतात. मग ह्याच्यामध्ये नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी यकृतामध्ये त्याप्रमाणे ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे, तर तो त्रास पूर्णतः बरा होतो. हीच जर आम्लपित्त जास्त राहिलं तर मग अल्सर्स व्हायला लागतात. मग जठरामध्ये लहान आतड्यात अल्सर्स होतात. मग त्याच्याप्रमाणे व्रणरोपक चिकित्सा करणं, नॉर्मल पित्त कसं तयार होईल, पित्तशामक औषधं आणि व्रणरोपक असं केलं तर ते अल्सर्स पण पूर्ण बरे होतात. त्याला ऑपरेशन करायची गरज आहे अशी अजिबात गोष्ट नाहीये. गॅसेस खूप जास्त प्रमाणात असतील तर त्याच्यामुळे सुद्धा रुग्ण येतो तो ऍसिडिटी म्हणूनच येतो, पण त्याला त्रास गॅसेसचा होत असतो. पोट जड होत असतं, पोटात दुखत असतं, गॅस खूप तयार होत असतात. अजीर्ण म्हणून एक आजार असतो ज्याला आपण कॉमनली अपचन असं म्हणत असतो. कधीतरी जाणवणारं अजीर्ण जड खाल्ल्यानंतर आणि आयुर्वेदाला अपेक्षित असणारा अजीर्ण हा जो व्याधी आहे तो खूप वेगळा आहे. पिष्टब्दाजीर्ण, आमाजीर्ण असे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याची लक्षणं खूप वेगवेगळी दिसत असतात. म्हणजे भूक कमी होणं, पोट जड होणं, पोटात दुखायला लागणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, पोटात दुखणं हा प्रकार, पोटात आग पडणं ही गोष्ट त्याच्यामध्ये जास्त असते. आणि जास्त प्रमाणात ऍसिडिटी म्हणून जे येणारे आम्ही क्लिनिकमध्ये रुग्ण बघत असतो ते उदावर्त ह्या व्याधीचे असतात. उदावर्त हा कॉमनली दिसणारा खूप आजार आहे, त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. कितीतरी ॲलोपॅथिक आजारशास्त्रानुसार सांगितले गेलेले व्याधी हे उदावर्त हे आयुर्वेदोक्त व्याधीमध्ये येत असतात आणि त्याच्यामध्ये हे ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं. नक्की सर. आताच तुम्ही म्हणालात उदावर्त हा आजार. सर, या आजाराविषयी जरा सविस्तर सांगू शकाल? उदावर्त म्हणजे खरं कसं आहे, आयुर्वेदानुसार वाताची अनुलोम गती असते. वात हा खालच्या बाजूला सरकणारा असतो, त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होते. म्हणजे प्रत्येक आतड्यांची हालचाल कशी पेरिस्टाल्सिस मुवमेंट आपण ज्याला म्हणतो, मागचा भाग आकुंचन पावणं, पुढचा भाग प्रसरण पावणं आणि अन्नभाग खाली सरकणं किंवा मलभाग खाली सरकणं, अशी ती प्रक्रिया होत असते. ही जर गती नॉर्मल असेल, वाताची अनुलोम गती, तरच आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणार. ज्यावेळेला ही वाताची गती बिघडते, वात खाली न सरकता वर सरकायला लागतो, वाताची गती बिघडल्यामुळे ऊर्ध्ववात ज्याला म्हणलं जातो, त्याच्यामुळे जी दिसणारी लक्षणं आहेत त्याला आयुर्वेदाने उदावर्त असं म्हणलं आहे. आयुर्वेदाने 13 वेग सांगितलेले आहेत, म्हणजे ज्यांचं धारण करू नये. म्हणजे तुम्हाला शौचाला जायचं, तुम्ही गेलंच पाहिजे, युरिनला जायचंय, तुम्ही लगेच गेलंच पाहिजे, तुम्हाला शिंक आली की तो तुम्ही शिंक दिली पाहिजे.
ते जर वेग तुम्ही अडवून धरले की त्याच्यामुळे होणारे जे व्याधी आहेत त्याला सुद्धा उदावर्त असं म्हणलं जातं. ह्यामध्ये वाताची गती बिघडली की रुग्णाची भूक कमी व्हायला लागते, अजिबात जेवणाची इच्छा होत नाही किंवा भूक लागली तरी जेवण जात नाही, पोट थोडं खाल्लं तरी गच्च होतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, पोटात गोळा फिरल्यासारखं वाटतो, पोटात दुखतं, छातीवर दाब पडतो, बेचैनी, अस्वस्थपणा, ढेकर, छातीत दुखणं, जेवणानंतर अन्न घशासारखे आल्यासारखं वाटतं. म्हणजे बऱ्याच रुग्णांना आपल्याला हृदयाशी संबंधित तर आजार नाही ना, इतकं छातीत दुखत असतं. कंटिन्युअस दम लागल्यासारखं वाटतो, कष्टाने श्वास घ्यायला लागतो, कधी बरगड्यात दुखतं, कधी छातीत दुखतं, कधी पाठीमध्ये वेदना येतात, डोकं जड व्हायला लागतं, डोकं दुखतं, मान पाठ कंबर दुखते. बऱ्याच वेळेला पेशंट दवाखान्यात येतो तो सांधे दुखते म्हणून येत असतो की माझे गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत, पण हिस्ट्री घेतली तर लक्षात असतं की आधी हा उदावर्ताचा आजार आहे. वात शरीरात साठून राहण्याची टेंडन्सी आहे आणि तो वात साठून वर सरकतोय, त्याच्यामुळे मान पाठ कंबर दुखते, गुडघे दुखतायत, पोट साफ होत नाही, खडा होणं वगैरे असे त्रास जाणवत असतात. हा त्रास इतका वाढत जातो हळूहळू की रुग्णाला एक घास घेण्यासाठी पाणी प्यावं लागतं, त्याच्याशिवाय घास खाली उतरत नाही, घास छातीत अडकल्यासारखा वाटतो किंवा जेवण घेतलेलं छातीतच बसल्यासारखं वाटतं. हेच जर आजार पुढे चालू राहिले तर त्याचं रूपांतर पुढे GERD म्हणजे ॲलोपॅथिक नुसार गॅस्ट्रोइसोफेशियल रिफ्लक्स डिसीज आहे, हायटस हार्निया आहे किंवा लॅक्स कार्डिया आहे. हे जे सगळे आजार आहेत ते उदावर्तामध्येच येत असतात. स्वाभाविक वात वर सरकतोय, त्याच्यामुळे जे पित्त सिक्रेट होतं ते सुद्धा वाताबरोबर वर येतं, त्याच्यामुळे तुम्हाला सिम्पटम्स हे आम्लपित्तासारखे दिसतात. जळजळ होते पण ते वात वर सरकत असल्यामुळे पित्त वर येते म्हणून जळजळ होते. किंवा काही काही वेळेला हा वाताचा वेग इतका जास्त असतो की जठराचा भाग हळूहळू अन्ननलिकेमध्ये ओढला जातो, त्याला हायटिस हार्निया म्हणलं जातं. मग बऱ्याच वेळेला हायटिस हार्नियामध्ये ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, पण ऑपरेशन करून सुद्धा रुग्णाचा त्रास बरा होत नाही. कितीतरी हायटिस हार्नियाचे पेशंट ऑपरेशन करून येणारे असतात, आधी जो त्रास होतोय तो आत्ता होतोय असं सांगणारे असतात, आणि त्याच्यासाठी उदावर्तासाठी म्हणून जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असं होत नाही. हा वात साठून राहणारा इतका जास्त असतो की रुग्ण मग जेवणानंतर फेऱ्या मारतो, जोपर्यंत तो गॅस सुटत नाही, एक तर खालून सुटत नाही किंवा ढेकर येत नाही तोपर्यंत रुग्णाला बरं वाटत नाही, बेचैनी जाणवते, अस्वस्थपणा जाणवतो आणि रुग्णाला त्रास तर इतका होत असतो. टेस्ट केला तर कुठे काही येत नाही, डॉक्टर सांगतात तुमचं मानसिक आहे, दुसरं काही नाही, पण पेशंट तर खूप सफर होत असतो आणि वर्षानुवर्ष 20-20 वर्ष असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. ह्याच्यासाठी वाताची गती नॉर्मल होण्यासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. बस्ती म्हणून पंचक्रमातला उपाय असतो, अतिशय छान रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतात आणि त्या रूट कॉजसाठी आपण ट्रीटमेंट केली, अग्निचिकित्सा म्हणून केली तर तो आजार बरा व्हायला मदत होत असते. नक्की सर, म्हणजे मुळापासून या आजारावर काम करणं खरंच गरजेचं असतं. कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये. आजचा आपला विषय आहे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार, आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सत्यन गुज्जर. सर, ग्रहणी म्हणजे काय आणि याची लक्षणं आणि बरं होऊ शकतं का? ग्रहणी हा जो आयुर्वेदाने ग्रहणी हा एक अवयव सांगितलेला आहे, म्हणजे लहान आतड्यांचा पूर्ण भाग आणि मोठ्या आतड्यांचा काही भाग या ग्रहणी ह्या आयुर्वेदोक्त अवयवामध्ये येत असतो. ग्रहणीच्या ठिकाणी अग्नीचं स्थान असतं, म्हणजे लहान आतड्यांच्या ठिकाणी अग्नी हा पचनाचं काम करत असतो. पाचक पित्त आहे, समान वायू आहे, क्लेदक कफ आणि अग्नी हे ग्रहणीच्या ठिकाणी राहून एकत्रितपणे पचनाचं काम करतात. ह्या जर ग्रहणीचं ऍब्सॉर्प्शन सार किट्ट विभाजन हे ग्रहणीचं काम असतं, म्हणजे जे अग्नीने पचन केलेलं आहे तो अन्नरस शोषून घेणं आणि मलभाग पुढे टाकणं ही प्रक्रिया ग्रहणीमार्फत होत असते. पण जेव्हा तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे, स्ट्रेसमुळे, इतक्या वर्षांची जी जी कारणं सतत चालू होत असतात त्याच्यामुळे ग्रहणीचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही, आवश्यक असणारा भाग शोषला जात नाही, अन्न न पचता तसंच अर्धवट पचलेलं पुढे ढकललं जातं. याला आयुर्वेदाने ग्रहणी हा व्याधीच म्हणलेला आहे. असं आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती असणार आहे मॉडर्न नुसार ॲलोपॅथिक सायन्स नुसार कोलायटिस आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, क्रॉन्स डिसीज आहे, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज आहे, या सगळ्या आजारांचा आयुर्वेदोक्त ग्रहणी ह्या व्याधीमध्ये समावेश होत असतो. ह्याच्यामध्ये रुग्णाला कधी किंवा IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम खूप मोठ्या प्रमाणात दिसणारे रुग्ण आहेत, IBS चे दिसणारे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला त्रास तर रुग्णाला भरपूर होतोय, निदान तर काही सापडत नाही की तो IBS म्हणून डायग्नोज केला जातो. इट इज द सिंड्रोम, म्हणजे तो लक्षणांचा समुच्चय झाला, तो कोणताही आजार नाही. तुमचे बॉवेल इरिटेबल आहेत, म्हणजे कधी शौचाला चिकट होते, कधी खडा होतो, तर कधी एकदम जुलाब होतात, असं रुग्णाला त्रास होत असतो. काहींना आव पडण्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत असतो, एकदा जाऊन आलं तरी पुन्हा जावं लागतं, एकाच वेळेला पोट साफ होत नाही, जाण्याची भावना तर होत असते पण गेलं तर होत नाही, चिकटपणा, शेंबडासारखे शौचाला होणं, रक्ती आव पडणं, काहींना कधी जड खाण्यात आलं की एकदम जुलाब होणं किंवा मग काही दिवस 3-3 दिवस शौचालयच होत नाही. हा जो प्रकार आहे हा सगळा आयुर्वेदोक्त ग्रहणी ह्या व्याधीमध्ये होत असतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे.
अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये औषधं नाहीत असं सांगितलं जातं, पण जर तुम्ही आयुर्वेदानुसार त्याचं निदान करून अल्सरेटिव्ह कोलायटिस साठी उपचार केले, आयुर्वेदाने संग्रहणी हा ग्रहणीचा पुढचा प्रकार सांगितलाय, जो अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे संग्रहणी, म्हणजे इथे मोठ्या आतड्यांना जखमा होत असतात आणि त्याच्यामुळे शौचाला 15-15, 20-20 वेळा होणं, काही काही पेशंटला 30 वेळा जावं लागणं, शौचा वाटे रक्त पडणं, हळूहळू शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारातून मिळाल्या नाहीत तर स्वाभाविक वजन कमी होत जातं, अशक्तपणा फार प्रमाणात जाणवायला लागतो, असे लक्षण ह्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस जर आपल्याला बरा करायचा असेल तर त्याला प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही संजीवनी आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर मग तुम्ही मूळ कारणासाठी अग्नीची चिकित्सा होणं गरजेचं आहे. अग्नी वाढला पाहिजे, लहान आतड्यांचं ऍब्सॉर्प्शन कसं सुधारेल हे बघितलं पाहिजे आणि मोठ्या आतड्यांच्या जखमा कशा भरून येतील हे बघितलं पाहिजे. हे सर्व जेव्हा एकत्रित होईल तेव्हा तो अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज ह्याच्यातून सफर होणारे खूप पेशंट असतात, ते गृहिणीप्रमाणे जर ट्रीटमेंट केली तर पूर्ण बरे होऊ शकतात. नक्कीच सर आपण अनेकदा ऐकतो म्हणजे पित्ताशयात खडे झालेत सर, पित्ताशयातले हे खडे आयुर्वेदिक उपचार करून बरे होऊ शकतात का, म्हणजे विरघळू शकतात? खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, पित्ताशयात खडे झाले की लगेच सर्जरीचा, ऑपरेशनचा सल्ला केला जातो की ऑपरेशन करून तुम्ही पित्ताशयाची पिशवी काढून टाका. पण पित्ताशयाची पिशवी काढून तरी त्रास होणारे कितीतरी रुग्ण दिसत असतात की मी त्रास होतोय, आम्ही बघितलं, सोनोग्राफी केली तर खडे दिसून आले, त्यामुळे आम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला, आम्ही ऑपरेशन करून पित्ताशयाची पिशवी काढून टाकली, पण आम्हाला अजूनही त्रास तसाच होतोय. कारण स्वाभाविक आहे, पित्ताशयाची पिशवी जरी काढून टाकली तरी कशामुळे पित्ताशयात खडे झालेले आहेत ते मूळ कारण तसंच आहे. यकृतामध्ये पित्त तयार होत असतं, नंतर ते पित्ताशयाच्या पिशवीमध्ये येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न घेतल्यानंतर अन्ननलिकेमार्फत जठरात येतं, मिक्स होतं, घुसळलं जातं, ते जेव्हा लहान आतड्यात येईल त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीतून पित्त सिक्रेट होतं आणि ते लहान आतड्यात येऊन पचनाचं काम करत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतात तयार होणारं पित्त जर नॉर्मल गुणधर्माचं तयार झालं नाही, त्यातली द्रवता, तीक्ष्णता कमी झाली तर असं पित्त येऊन पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहतं. त्यामुळे साठून राहिलेलं पित्त घट्ट होतं आणि खडे तयार होतात. आता हे त्याचं मूळ कारण झालं. मग खडे तयार झाल्यामुळे खडे तयार होण्याचं हे कारण आहे, पण मूळ कारण यकृतात पित्त तयार होत नाही. त्यामुळे स्वाभाविक नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर लहान आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं काम व्यवस्थित होत नाही. मग पोट जड होणं, गच्चपणा, गॅसेस, पोटात दुखणं, मळमळ, उलटी, पोट साफ न होणं, उजव्या बरगडीखाली दुखणं, असे लक्षणं रुग्णाचे चालूच राहतात. आपण ह्याला आयुर्वेदाने कफावृत्त समान असं म्हणलेलं आहे. असं या पद्धतीने निदान करून जर पित्ताशयाच्या खड्यांसाठी उपचार झाले तर 60% पेशंटमध्ये पित्ताशयातले खडे विरघळू शकतात. सगळ्याच पेशंटमध्ये खडे विरघळतात असं होत नाही. 40% पेशंटमध्ये जर त्या पित्ताशयाची घनता, पित्ताची घनता खूप जास्त असेल तर तो खडा विरघळत नाही, नाहीतर 60% पेशंटमध्ये खडे विरघळू शकतात. त्यामुळे आपल्याला खडे झाले तर ऑपरेशन हा एकच पर्याय असं नाही, आयुर्वेदिक उपचार घेतले तर तुम्हाला चांगला फरक त्याच्यामध्ये दिसू शकतो. निश्चितच सर नेहमी आपण असं म्हणतो की आपल्या दुश्मनाला सुद्धा मूळव्याध, भगंदर यासारखे रोग होऊ नये, तर हे जे रोग आहेत म्हणजे कॉन्स्टिपेशन वगैरे सगळे ते कशामुळे होतात आणि आयुर्वेदात उपचार आहेत का? कसं आहे, ज्यांचं पचन व्यवस्थित नसतं किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा, मलावष्टंभाचा त्रास असणं ही सुद्धा खूप कॉमनली दिसणारी तक्रार आहे. म्हणजे आपण मूळव्याधीच्या अगोदर थोडक्यात मलावष्टंभाबद्दल बोलू, कारण 40-50 नंतर कॉन्स्टिपेशन असणं, मलावष्टंभाचा त्रास असणं हे कितीतरी पेशंटला दिसत असतं. तात्पुरतं त्यामुळे लॅक्झेटिव्ह घेणारे कितीतरी पेशंट असतात की पोट साफ होण्यासाठी एखादं चूर्ण घेत आहेत, एखादी गोळी घेत आहेत, पण ही जी औषधं असतात ती आतडी पिळवटून शौचालय करणारी असतात. त्यामुळे आतड्यांना अजून कोरडेपणा येतो आणि त्याच्यामुळे पोट साफ होत नाही, अशी गोष्ट होत असते. 50 नंतर तर 70 ते 80% लोकांना हा त्रास असतो आणि तात्पुरती औषधं घेतल्यामुळे प्रॉब्लेम वाढत असतो. आयुर्वेदानुसार ह्याच्यामध्ये आतड्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी, आतड्यांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी ह्याच्यामध्ये उपचार होणं गरजेचं आहे. तैलबस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप छान होत असतो. अग्नीची पचनशक्ती वाढली पाहिजे, वाताची गती नॉर्मल झाली पाहिजे आणि आतड्यांचा कोरडेपणा कमी झाला पाहिजे, म्हणजे नैसर्गिकरित्या पोट साफ होणं अशी गोष्ट होत असते. मग तुम्हाला कोणत्या तरी औषधांवर डिपेंड राहावं लागलंय पोट साफ होण्यासाठी अशी गोष्ट होत नाही. ज्यांना असं क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांचा पचनाचा त्रास बरेच दिवसांचा आहे, मग हळूहळू दोष तिथे गुदवलींच्या इथे साठायला लागतात, मलभाग तिथे साठायला लागतो. मग त्या इरिटेशनमुळे हळूहळू त्या ठिकाणी गुदवलींच्या ठिकाणी इरिटेशन होऊन तिथली रक्तवाहिनी फुगते आणि तिथली रक्तवाहिनी फुगल्यामुळे मूळव्याधीचा कोंब म्हणजे ती फुगलेली रक्तवाहिनी असते. आपण मग ज्या वेळेला मूळव्याधीचा त्रास होतो त्यावेळेला मग शौचाची जागा दुखणं, आग, खाज, रक्त पडणं, काही काहींना बाहेर कोंब जाणवत नाहीत, आतल्या बाजूला सुद्धा मूळव्याधीचे कोंब असतात, तेव्हा सुद्धा ठणका जास्त असतो. बऱ्याच वेळेला मूळव्याधीसाठी ऑपरेशन केलं जातं, पण ऑपरेशन म्हणजे फुगलेली रक्तवाहिनी कट केली जाते, कॉटराईज केली जाते किंवा स्टेपल केली जाते. पण ऑपरेशन करून तुम्ही एक रक्तवाहिनी काढली म्हणजे तुमची मूळव्याध बरी झाली का? अजिबात नाही. कितीतरी पेशंटला पुन्हा 6 महिन्यांनी दुसरा कोंब येतो. त्यामुळे मूळव्याध जर पूर्ण बरी करायची असेल तर ही मागची कारण परंपरा आधी पूर्ण नष्ट
करणं गरजेचं आहे, तर ती मूळव्याध कायमस्वरूपी बरी होते. फिशरमध्ये तीच गोष्ट आहे. शौचाला खडा होत असल्यामुळे मलभाग जो घासून जातो शौचाच्या ठिकाणी, त्यामुळे जखम होते, त्याला फिशर म्हणतात. बगंदर हा जो प्रकार आहे तो थोडासा त्रासदायक असतो. बऱ्याच वेळेला फिशरसाठी सुद्धा ऑपरेशन सांगितलं जातं, पण ऑपरेशनची अजिबात गरज नाही. जर प्रॉपर औषधोपचार झाले आयुर्वेदिक, तर फिशर पूर्णतः बरं होऊ शकतं. बगंदर हा प्रकार थोडासा त्रासदायक आहे. दोष तिथे जास्त साठून राहिलेले असतात, नाडी व्रण तयार झालेला असतो, आतून एक चॅनल तयार झालेला असतो. जखम भरून आणण्याचं काम शरीरच करतं, पण स्वाभाविक तिथे इन्फेक्शन झालं, दोष जास्त असेल, पस फॉर्मेशन असेल, तर ती जखम भरून यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे बगंदरामध्ये काही काही वेळेला ऑपरेशनची गरज पडू शकते, पण त्याच्या मागचे बऱ्याच वेळेला ऑपरेशन केलं तरी पुन्हा रुग्णाला त्रास होत असतो. सो त्याच्या मागचं काय कारण आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे मूळव्याध, फिशर आणि बगंदर या गोष्टींसाठी सुद्धा आपल्या आयुर्वेदाने चांगले रिझल्ट मिळतात. निश्चितच सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. सर, जाता जाता प्रश्न विचारते की युरिन स्टोन म्हणजेच मूतखडा हे आयुर्वेदाने बरा होऊ शकतो का? मुतखडा होण्यामागचे कारण सुद्धा वेगवेगळे सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार गुदगत वात असेल तर मुतखडा होतो, जनरली कॉमनली. म्हणजे फक्त कॅल्शियम ऑक्झलेट एकत्र एकमेकावर थर साठून मुतखडा होतो असे नाहीये. बऱ्याच पेशंटमध्ये सतत मुतखडा होण्याची टेंडन्सी असते, आणि त्यामुळे सतत होत राहिले की ऑपरेशन किती वेळा करणार. एखादा खडा तुम्हाला झाला आहे, तुम्ही लिथोट्रिप्सी करून काढून टाकला, पण पुन्हा पुन्हा होत असतील, किडनीत जास्त खडे होत असतील, तर काय करायचं, हा मोठा प्रश्न रुग्णासमोर उभा राहतो. आयुर्वेदानुसार मूळ निदान करून कशामुळे मुतखडा झालेला आहे, कफावृत्त समनामुळे पण होतो, गुदगत वातामुळे पण होत असतो, किंवा रुग्णाच्या जर खाण्यापिण्याच्या सवय व्यवस्थित नसेल, पालक जास्त प्रमाणात घेतलं जाते, टोमॅटो जास्त खाल्लं जाते, बोरिंगचं पाणी जास्त प्रमाणात घेतलं जाते, तर त्याच्यामुळे सुद्धा मुतखडा होत असतो. तर ही कारणं आधी थांबवणं गरजेचं आहे. आणि मुतखडा जाण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक छान उपचार दिलेले आहेत. 2.5 सेंटीमीटरच्या आत जर मुतखडा असेल तर तो नक्कीच औषधांनी जाऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा मोठा असेल तर ऑपरेशन केलेलं उत्तम. नक्की सर. जाता आता अजून एक प्रश्न सर, म्हणजे अग्निचिकित्सा म्हणजे काय, अगदी थोडक्यात सर? अग्नी ही जसं आपण आता बघितलं, अग्नी ही महत्वाची संकल्पना आहे आयुर्वेदामध्ये. अग्नी कर्म हे आयुर्वेदाने सांगितलेलं पंचकर्म वेगळं, आणि अग्नीची चिकित्सा आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे करणं गरजेचं. कारण अग्निमांद झाल्यामुळे, अग्नी विकृती झाल्यामुळेच पोटाचे सर्व विकार होत असतात. त्यामुळे पोटाचे विकार कायमस्वरूपी बरे व्हायचे असतील तर आपल्याला अग्नीची चिकित्सा करणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे होणारे आजारही आणि पोटाचे विकारही पूर्णतः बरे होऊ शकतात. नक्कीच सर, जसं मी सुरुवातीलाच म्हणालेले की विषय खूप मोठा आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तसे माझे प्रश्न देखील भरपूर होते, पण वेळेचं बंधन आहे. तुम्ही इथे आलात, एवढं छान मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.